₹1 पीक विमा योजना आता गुंडाळणार. भरपाईचे 4 निकषही बदलण्याचे निर्देश. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय. राज्यातल्या 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये नोटबंदी काळातील ₹101 कोटी बँकांमध्ये पडून आहेत. 500 आणि 1000च्या नोटा जुन्या नोटा सांभाळताना बँकांची कसरत होते. कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटींची रोकड आहे. गुढीपाडव्यानिमित्त सोन्या चांदीला झळाळी मिळाली. 778 कोटींचं 840 किलो सोनं खरेदी करण्यात आलंय. शुभ मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी होती. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गृह खरेदीला देखील ठाणेकरांनी पसंती दिली आहे. शहरातील हजाराहून अधिक नागरिकांनी नव्या घरांचा ताबा घेतलाय. ठाण्यात 500हून अधिक घरांची विक्री झालेली आहे. राज्यामध्ये बालमृत्यूच्या प्रमाणामध्ये घट झाली. विविध उपाययोजनांमुळे सकारात्मक परिणाम. मागील 3 वर्षांमध्ये बालमृत्यू 17,000हून 12,000पर्यंत कमी करण्यात यश आलंय. कपाशीच्या BG2 बियाण्यांची आता दरवाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे आणि BG2 बियाण्यांच्या प्रति 450 ग्रॅमच्या एका पाकिटावर ₹37ची दरवाढ. धारावीमधील झोपडपट्टीधारकांच्या पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षण सुरू आहे. कागदपत्र सादर करण्यासाठी 15 एप्रिलपर्यंतची मुदत असेल. सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी धारावीकरांना शेवटची संधी आहे. 3 वर्षात हजाराहून अधिक बांगलादेशींना अटक झाली आहे. घुसखोरांना मदत करणाऱ्या भारतीय नागरिकांवर देखील कारवाई. तर 259 बांगलादेशी नागरिकांना परत पाठवण्यात यश आलंय. मुंबईच्या मुलुंडमध्ये गळती लागलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण. दुरुस्तीनंतर पालिकेच्या M आणि T विभागाचा पाणीपुरवठा सुरळीत झालाय. मुंबईच्या JJ रुग्णालयाच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा. JJ रुग्णालयाच्या डॉक्टरांचा अमेरिकेमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ऑब्स्ट्रॅक्ट पुरस्कारांना सन्मानित झालाय. एसटी महामंडळाकडून उन्हाळी सुट्टीमध्ये 764 नवीन फेऱ्या चालवण्याचा निर्णय. 15 एप्रिलपासून जादा फेऱ्या टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात येणार आहेत. सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध आहेत. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरानं पुन्हा विक्रमी उच्चांक गाठलाय. सोन्यामध्ये आता ₹900 तर चांदीमध्ये ₹500ची वाढ.